नमस्कार. सर, आपण मला सांगा, सध्या महाराष्ट्राची राजकारणी स्थिती जर बघण्यात आली, तर काय सांगाल सर? राजकारणी जे घडामोडी होत आहेत, त्याला आपण कसं नाही एकंदरीत म्हणजे महाराष्ट्राच्या ज्या 75 वर्षाचा म्हणजे इतिहास आहे किंवा पहिलं संयुक्त महाराष्ट्र होतं, त्याच्यानंतर महाराष्ट्र हे झालं. त्याच्यात अशी राजकीय परिस्थिती मी कधीच नाही पाहिलेली आहे, की जिथं म्हणजे 2 पक्ष, एकच पक्ष 2 ठिकाणी आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे, शिवसेनेचे 2 तुकडे आणि आज लोकांना संभ्रम आहे, की कोणत्या नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणती शिवसेना आहे, कोणते राष्ट्रवादी आणि कोणती नाही आहे. अ, इतकी राजकीय परिस्थिती मी वाईट आजपर्यंत कधी पाहिलेली नाही आहे. आणि ज्या पद्धतीचं सध्या गव्हर्नन्स चालू आहे, तर ते सुद्धा पाहिजे त्या तितके इफेक्टिव्ह दिसत नाहीये. आज तर या इलेक्शनच्या नंतर मला काही कुठं कामं दिसून नाही राहिले. बेसिकली किंवा असं तुम्ही जे सगळ्यांचं ओपिनियन आहे, की बा आमदार निधी येत नाहीये, कामं होत नाही आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही जर परिस्थिती पाहिली असेल तर मागच्याच शेतकऱ्यांचे जे कर्जमाफी आहे ती झालेली नाही आहे. त्याच्यानंतर नुकसान भरपाई पण त्यांची झाली नाही. ते वादळ असेल, गारपीट असेल आणि त्याच्यात आता पुन्हा प्री मान्सून आणि लवकर आलेल्या मान्सून आणि या वादळी पावसाने खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. हे शेतकऱ्यांचं नाही, हे बेसिकली देशाचं आहे. कारण की जवळपास नाही म्हटलं तरी 18% देशाची जीडीपी शेतकऱ्यांवर आहे डायरेक्ट. 28% जी आहे ती ऍग्रीकल्चर बेस्ड इंडस्ट्रीची आहे आणि अजून एक 15% जी जीडीपी आहे ती शेतकऱ्याच्या वरील चालणारे बाकीचे जे उद्योग आहेत, म्हणजे रसायन असतील, खतं असतील, इंडस्ट्री असतील, ट्रान्सपोर्टेशन असेल, लॉजिस्टिक्स असेल. तर जवळपास एवढी मोठी इकॉनॉमी देशाची जर ऍग्रीकल्चर करताय, तोच मेनली दुर्लक्षित आहे. एखादी परिस्थिती मला तरी काही फार व्यवस्थित वाटत नाहीये. देशव्यापीच्या पुराणीला केंद्रीय सरकारने एक प्रस्ताव पारित केला जातीनिहाय विकसन करण्याचा. पण आणि सतत गाजावाजा करतायत. पण ही जी मागणी आहे, ही मुख्य तर काँग्रेस पक्षाची, ती राहुल गांधी याकरिता चटपट होते. काय सांगणार? नाही, राहुल गांधींनी मागच्या अनेक वर्षापासून, मला वाटतं 7-8 वर्ष झालेत, तेव्हापासून जातीनीय जनगणनेसाठी आम्ही आंदोलन करतोय, काँग्रेस पक्ष करतोय. तर राहुल गांधींनी याची ठाम भूमिका मांडली होती, लोकसभेत सुद्धा मांडली होती आणि त्याचा त्यावेळेस खूप जास्ती विरोध झाला होता. म्हणजे अनुराग ठाकूर असतील, स्मृती इराणी असतील, बाकीच्या लोकांनी याच्यावर खूप अश्लील टीका केल्या होत्या. अनुराग ठाकूरनी तर हे म्हटलं होतं की बा ज्या व्यक्तीची जातीने, म्हणजे राहुल गांधीला उद्देशून म्हटलं होतं, तर त्यांनी जातीने जनगणनेची कशी मागणी करायची. म्हणजे इथल्या म्हणजे एक लोकसभेचं सुद्धा जे स्टेटस असलं पाहिजे, जी लँग्वेज असली पाहिजे, त्याला मर्यादा ओलांडून अनुराग ठाकूर तिथं बोलले होते. यांनी सगळ्यांनी जातीनीय जनगणनेचा हे विरोध केला होता. आजची परिस्थिती आता त्यांच्या लक्षात आलेली आहे की खूप मोठं याचं पॉप्युलरायझेशन देशभरामध्ये झालेलं आहे, जाती जनगणना पाहिजे म्हणून. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता गव्हर्नमेंटला स्वतःच सांगण्याचं काही नाही आहे, म्हणून त्यांनी लोकांचं पुन्हा अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी ते तिकडे हे केलेलं आहे. तर जातीय जनगणना, तुम्ही या देशामध्ये तुम्ही सामाजिक रचनाच, जे काही मागचे 4-5 हजार वर्षाचा देशाचा इतिहास आहे, तुम्ही जाती निर्माणच केलेल्या आहेत, तर मग तुम्हाला निश्चित जातीय जनगणना घ्यायलाच पाहिजे. आणि त्याच्यातनी प्रत्येक जातीचं जे सध्याचं सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीतलं जे स्टेटस आहे ते देशांनी माहीत करून त्याचा डाटा कंपायलेशन करून कोणत्या समाजासाठी काय करायला पाहिजे याची व्यवस्थित पुढच्या 25 ते 50 वर्षाची आखणी करायला पाहिजे. केंद्र सरकारनं प्रस्ताव तर पारित केला, पण काय वाटतं, जातीनिहाय जनगणना ती होणार का? एकंदरीत सध्याची जी परिस्थिती आहे, मला वाटते जातीय जनगणनेसाठी ते बरेच काळ घेतील. त्यांच्या मनामध्ये नाही, त्यांची इच्छा नाही आहे आणि त्याच्यासाठी त्याला ते लांबवतील. एखाद्या वेळेस ते 2019च्या इलेक्शनसाठी हा एक पॉप्युलिस्टिक स्टंट, मार्केटिंग त्यांचं हे गिमिक्स राहू शकते. तोपर्यंत तर ते करणार नाही आणि त्याच्यानंतर करायलाही जरी घेतलं हातात, तर आपली 140 ते 150 कोटीची लोकसंख्या आहे. जर यांनी पूर्वीच्या मॅन्युअल पद्धतीने जर घेतलं तर त्याला 5-6 वर्ष चालल्या जातील, म्हणजे असा एक 10-1 वर्षाचा ते काळ करतील. पण सध्या मला असं वाटतं टेक्नॉलॉजीचा यूज आहे. तुम्ही देशभरामध्ये त्याचे ऍप्स वगैरे हे केले, तर प्रत्येक माणूस त्याच्या मोबाईलवरून, कम्प्युटरवरनं त्याची आयडी, आधार कार्ड सहित त्याच्या जातीनियत त्याचे दाखले जर त्यांनी पाठवलं, तर मला वाटतं हार्डली वर्षभराचंही काम नाही आहे, तुमचं पूर्ण जातीय जनगणनेचा डाटा जनरेट होऊ शकतो. म्हणजे जर इच्छा असेल तर बाय टेक्नॉलॉजी बाय टेक्नॉलॉजी जग इतकं पुढे चाललेलं आहे की बाय टेक्नॉलॉजी तुम्ही
सगळं काही करू शकतात. सेमच महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणूक होतात ते लांबत गेले आता हायकोर्टने सुद्धा रंगा मारला की 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या असं बोलण्यात आलेलं आहे. काय वाटतं निवडणुका? मी एकंदरीत जे म्हणजे मागच्या 10-12 वर्षाचा जो प्रवास पाहतो आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांची जे राजकीय माइंडसेट वर जे चालत आहे त्यांना बहुतेक मला वाटतं ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याच्या निवडणूक घ्यायच्याच नव्हत्या. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की अकोला महानगरपालिका याच मागचे 4-1 वर्ष झाले इलेक्शन नाही झालेलं आहे. मुंबई सारख्या मुंबई कॉर्पोरेशन जे म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आहे तिचं त्या पद्धतीचं इलेक्शन न घेणं लक्षात हा म्हणजे लोकशाहीचा जो मेन गाभारा आहे किंवा जो स्तंभ आहे त्याला खिळखिळं करण्याचा हा प्रकार आहे. हा अजूनही यांनी घेतला नसता पण ते सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे यांचा नाईलाज झालेला आहे. त्याला सुद्धा त्यांनी जातीय जनगणनेत म्हणा किंवा आरक्षणाच्या याच्यात हे केलं आणि 5-5, 6-6 वर्ष आरक्षणाच्या विषयावर मुद्दे प्रलंबित राहतात. हे देशाचंही नुकसान आहे, येथील नागरिकांचं नुकसान आहे आणि देशाच्या प्रगतीला खूप मोठं खोळंब याच्यामुळे झालेलं आहे. तर ही परिस्थिती चांगली नाही आहे. म्हणजे लोकशाही काय असते तर लोकांना आपलं मत व्यक्त करणंच ही त्याची लोकशाही आहे. तुम्ही त्याला मतच व्यक्त करू देऊन राहिले, त्याला मतदानाच्या पेटीपर्यंत जाऊ देऊन नाही राहिलेलं आहे. तर मला वाटते हा हळूहळू हुकुमशाहीकडची वाटचाल आहे आणि ही कोणीतरी थांबवली पाहिजे. मी सुप्रीम कोर्टाचे खरंच आभार मानतो की त्यांनी या इलेक्शनसाठी त्यांना टाइम फ्रेम तयार करून दिलेली आहे. पण राजकारणी वर्तुळात अशी पण खळबळ आहे की 4 महिन्यात निवडणूक घेणं शक्य नाही. पाऊस पाणी आणि हे सर्व लक्षात घेता निवडणूक हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत जाईल असं पण हे त्यांना पोस्टपोन करायचं त्याला एक कारण आहे. आपल्या देशात मान्सून काय आजपासून होतं काय? पृथ्वी जेव्हापासून आहे तेव्हापासून पाऊस पडतोय. लोकांचं काय दैनंदिन जीवन थोडी ठप्प होतं. मुंबईमध्ये एवढा पाऊस होतो, एवढी मुंबई पूर्ण ब्लॉक होते पण मुंबई कधीच थांबत नाहीये. एखाद दिवस प्रॉब्लेम होतो तर त्यात इलेक्शन घ्यायला काय इतका मोठा प्रॉब्लेम आहे? काही फार मोठी नाही, लोक उत्साही आहेत, लोक इलेक्शनला जातील. एवढ्या 47-48 डिग्री टेम्परेचरमध्ये लोकसभेचे इलेक्शन झाले आणि चांगल्या पर्सेंटेजनी लोकांनी मतदान केलं. तर पावसाळ्यात हिवाळ्यात काय इतकी काही फार मोठी गोष्ट नाही आहे. इच्छाशक्ती असेल तर काही पण होऊ शकतं. अकोला जिल्ह्यामध्ये अभय पाटील साहेब एक काँग्रेसचा चेहरा आहे. 2024च्या लोकसभा इलेक्शनचे उमेदवार आहे. तुमच्या स्वप्नातलं अकोला शहर वास्तवात आता दिसतंय का? कारण मागच्या काही काळापासून एक हाती अकोल्याची जी आहे सत्ता आहे समजा काय? जवळपास जर तसं पाहिलं तर 35 वर्षापासून अकोल्यात एक हाती सत्ता आहे. त्याच्यातली आता हे म्हणजे डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार जर महाराष्ट्राचंही पाहिलं तर जवळपास नाही म्हटलं 10-15 वर्ष ती होती. केंद्र सरकारची आता 12 वर्ष झालेली आहे. तर हे मला सांगायची गरजच नाही आहे. लोकांनाच दिसत आहे. म्हणजे इथं रस्ते त्या पद्धतीचे नाही आहे. नॅरो रोड्स आहे. 60 मीटरचा रोड असेल तर तो 30 मीटर झाला, 30 मीटरचा असेल तर 15 मीटर झालेला आहे. इथं ओपन स्पेसेस नाही राहिलेले आहेत, त्या गिळूनकृत करून टाकण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथं आज पाहिजे त्या पद्धतीचे पार्क नाही. कोणी आलं नातेवाईक म्हणजे अकोल्यात तर त्याला नेण्यासारखी कोणती जागा नाही अकोल्यात की ही जागा अकोल्यात जाते. काही म्युझियम आहे का बाबा, काही इकडची लोक कलाकृतीचं हे केंद्र आहे का? काहीच नाही आहे. साधं एक नाट्यगृह सुद्धा इथं व्यवस्थित नाही आहे. प्रमिलाताई ओक कितीतरी अनेक वर्षापासून बनलेला असा तो मोडकळीस आलेला आहे. तर काय आहे इथं एज्युकेशन हब होऊ शकला असता. तो याच्यामुळेच नाही झालं की शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. ती अपॉर्च्युनिटी लातूरने घेऊन टाकली, ती अपॉर्च्युनिटी नांदेडने घेऊन टाकली. तुम्ही इथून अमरावतीला चालला जा, आज कोणी पण म्हणेल की अमरावती चांगलं झालेलं आहे. ठीक आहे, इथं फ्लायओव्हर आणला, टोटली अनप्लॅन्ड आहे. त्यांनी सिटीचं डिकंजेशन करायचं जरी जास्ती कंजेशन केलेलं आहे. फ्लायओव्हर म्हणजे काय असते? सिटीला डिकंजेस्ट करायसाठी असतो. तो डिकंजेस्ट केव्हा होईल? जेव्हा तो शहराच्या सीमा ओलांडून जातो तेव्हा त्याला हे होतं. तर त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग नाही आहे. इरेग्युलर सिटीचं कुठे एक्सपान्शन होते. आज ड्रेनेज सिस्टीम सुद्धा नाही ना सर. आज सर्वसाधारण माणसाचा प्रश्न आहे, ड्रेनेज सिस्टीम नाही आहे. त्याला पाण्याची व्यवस्था नाही. 15 दिवसातनं उन्हाळ्यात एकदा पाणी येते प्यायला. आज टॅक्सेशन अकोल्याचा वाशी न्यू मुंबई इतकं टॅक्सेशन आहे लोकांना. न्यू मुंबई इतकं टॅक्सेशन आहे. एक साधी पावती काढायची असली तर 8-10 हजार 15 हजार एखाद्या माणसाला खर्च करावा लागतात.
तर स्वप्नातलं तर निश्चितच शहर नाही आहे जिथं आपले माननीय प्रधानमंत्री म्हणतात की मी वाराणसीला खोटं बनवतो. आलं लक्षात. तर मग अकोल्याला कमीत कमी थोडं तर काहीतरी नाही खोटं बनवलं तर एखादं छोटंसं शहर चांगलं बनवायला पाहिजे. निवडणूक झाली त्यानंतर आता जी अकोल्याची जनता ते कुठेतरी आपल्याकडे आशेच्या नजरेनं बघत आहे. समोर सर निवडणुका येणार आहेत. हम्म. कशा प्रकारचं आपलं दूरदृष्टी आहे, काय समोरचं पाऊल असणार आहे? ते लोकांपर्यंत हे सगळे मुद्दे पोहोचवावे लागतील की देशाची जी काय सध्याची परिस्थिती आहे, लोकशाहीचा गळा घोटला जातेला आहे, जातीय जनगणना होत नाही आहे. त्याच्यानंतर मुलं इतकी शिकलेली आहेत पण त्यांना नोकरीची ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. आज अकोल्यामधनं कोणी उठलं तर पुण्याला जाते, पुण्यात गेलं तर लोक म्हणतात की हा एरिया म्हणजे मिनी विदर्भ आहे, सगळे विदर्भातली मुलं तिथे आहेत. तुम्ही खेड्यापाड्याने जर अकोल्यात फिरलं तर प्रत्येक गावात तुम्हाला 30-35 मुलं भेटतील की ज्यांचे लग्नाचे वय ओलांडून गेलेले आहे. लग्न याच्यासाठी होत नाही की त्यांना रोजगार नाही आहे. शेतकऱ्याची तेवढी हे नाही आहे, शेतकऱ्याच्या मुलाशी मुली लग्न करायला तयार नाही कारण की त्याची आर्थिक परिस्थितीच तितकी राहिलेली नाहीये. तर ह्या सगळ्या परिस्थितीचा लोकांनी विचार करायला पाहिजे. एज्युकेशनसाठी मुलांना इथे व्यवस्थित संस्था नाही, त्यांना पुण्याला जातात, दिल्लीला जातात, अहमदाबादला जातात, साऊथमध्ये चालले जातात. साध्या कोचिंग क्लासेससाठी लोक अकोल्यातनं नांदेड आणि लातूरला चाललेले आहेत. तर बिकट परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. आज एक स्वतःचं प्रोजेक्ट सगळे अपूर्ण पडलेले, जेवढे पाण्याचे धरणं किंवा छोटे बॅरॅक्स होते ते पण पूर्ण पद्धतीने झालेले नाही. तर अनेक समस्या आहेत, लोकांपर्यंत त्या सगळ्या समस्या घेऊन जावं लागेल तिथपर्यंत. लोकसभा इलेक्शन 24 मध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्या यशाला घाबरता महायुतीने राज्याच्या इलेक्शन आधी, असेंब्ली इलेक्शन आधी एक लाडकी बहीण योजना आणली आणि त्या योजनेचा आवागावा केला. योजनेनंतर इलेक्शन लागली आणि इलेक्शन मध्ये 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं घोषणाही केली, परंतु लाडक्या बहिणींना 2100 तर 1600-1500 व्यवस्थित वेळेवर मिळत नाहीये आणि याचे विरोधक काँग्रेसला दर्शविण्याचा वारंवार प्रयत्न केला गेला. काय सांगाल? ते काँग्रेसला दोष देऊन काही ही योजना आणलीच मुळी बीजेपीने होती. त्यांनी ही योजना पहिले मध्य प्रदेशमध्ये आणली. मध्य प्रदेशमध्ये आणली, इलेक्शन जिंकल्यानंतर मग त्याच्यावर निष्कर्ष लावायला सुरू केले आणि 50-60% बहिणींना त्याच्यातनं त्यांची गळती करून टाकली. तीच महाराष्ट्रात त्यांनी तेच केलेलं आहे. पहिले इलेक्शनसाठी तसं पाहिलं तर खरं म्हणजे मी म्हणेल की बीजेपी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, अजय पवारची शिवसेना यांनी सरकारी पैशातनं महिलांचे मतं विकत घेतले असं माझं मत आहे. ते 1500 रुपये देऊन मतं विकत घेतलीत त्यांनी. आणि त्याच्यानंतर काय केलं, मग तुमच्या घरी गाडी आहे का, तुम्हाला बाहेर काढून टाकलं. तुमच्या घरी टीव्ही आहे का, मग त्यांना बाहेर काढून टाकलं. तुमच्या इथं स्कूटर आहे का, तर तुम्हाला बाहेर काढून टाकलं. हळूहळू सगळ्या महिलांना बाहेर काढून टाकलं. पहिले तर त्यांनी अशा महिलांना सुद्धा दिलंय की ज्यांचे 5-5 कोटीचे घर आहेत. तुम्ही जर गेले सर्वे केला तर असंही सापडेल तुम्हाला की मोठमोठ्या लोकांच्या महिलांना सुद्धा दिलं, त्या महिलांनी मतं दिलेत, मग त्यांना आता नाव काढून टाकलेलं. बेसिकली ते मतं विकत घेण्याचाच एक प्रकार आहे. जसं यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड आणले होते, लक्षात, म्हणजे खूप मोठा करप्शनचा विषय होता तो. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर हे दिले, ते प्रकरण पूर्ण दाबण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने मला वाटते सुप्रीम कोर्टाने याच्यावर पण घ्यायला पाहिजे. आणि मला वाटते की महिलांचं या पद्धतीने हे देऊन चालणार नाही आहे. त्यांना उद्योजक बनवून त्यांची मानसिकता वर आणून देशाच्या GDP मध्ये महिलांचा, कारण की देशामध्ये नाही म्हटलं तरी 50% महिला आज आहे. APJ अब्दुल कलामांनी हेच म्हटलं होतं की आपल्या देशाची इकॉनॉमी याच्यापेक्षा अजून 50 पटीने वाढू शकते, पण बहुतेक महिलांचं सगळं हे होतं की त्यापासनं वंचित राहतात. शिक्षणापासनं, उद्योजकापासनं, बिझनेसपासनं, तर सगळ्यापासनं त्या वंचित राहतात. तर त्यांना मला असं वाटते की असे पैसे देऊन त्यांची मानसिकता हे केल्यापेक्षा त्यांना उद्योजकामध्ये गृहउद्योग असतील, बाकीचे बिझनेस असतील, ह्याच्यात त्यांना प्रोत्साहन द्यावं. मी तर म्हणतो याच्यापेक्षा जास्ती पैसे द्यावे त्यांना. म्हणजे त्यांना 10-10, 15-15 लाख रुपयाचे एकदम झिरो याचे लोन सँक्शन करून किंवा त्या पद्धतीच्या स्कीम आणून. चायना कशाच्यामुळे डेव्हलप झाले, चायनामध्ये प्रत्येक घरामध्ये उद्योजक आहे. त्यांनी फ्री स्कीम नाही दिल्या, त्यांनी इलेक्ट्रिसिटी इंडस्ट्रीला 5 वर्षासाठी फ्री दिली. महिलांना त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. छोटे छोटे इंडस्ट्री त्यांच्या घरामध्ये एस्टॅब्लिश करून दिलेलं आहे.
तुम्ही चायनामध्ये जा, प्रत्येक महिला काही ना काही खेळणं म्हणा, काही स्पीकर म्हणा, काही इयरफोन म्हणा, त्याच्या वायर्स म्हणा, ह्या घराघरात तयार होतात. एलईडीच्या लाईट्स तयार होतात, आपल्या राख्या तिथं तयार होतात, आपले गणपतीचे मुकुट तिथं तयार होतात. तर त्यांनी जगावर राज्य कशामुळे करतायत? तुमचे सण त्यांना व्यवस्थित पाठ आहे. आपल्याला आपल्या सणामधनं आपल्या बायाच्या आतनं बिझनेस तयार करून द्यायची आपली मानसिकता नाही. आणि म्हणून मग आपल्याला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात लोकांसाठी. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे लोक बघत आहे हा. त्यांना काय संदेश राहणार आहे? नाही, मी लोकांना हेच सांगेल की लोक काय होतं की आपल्या देशामध्ये जेव्हाही इलेक्शन होतं तो लोक एक धर्माच्या नावावर वोटिंग करतात, जातीच्या नावावर वोटिंग करतात, एखाद्या विचारधारेच्या नावावर वोटिंग करतात. माझं म्हणणं असं आहे लोकांना की बा एखाद्या वेळेस तरी व्यक्ती, त्याची विचारधारा, त्याचा अभ्यास, तो लोकसभेत काय प्रश्न विचारतो, तो देशासाठी उपयुक्त किती आहे, ह्या गोष्टीचा सुद्धा लोकांनी विचार करावा. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये आता मी डॉक्टर आहे, माझ्या ओपीडीत जेव्हा मी बाहेर बसतो तो सगळ्या जातीचे पेशंट एकाला एक खांदा लावून असतात. हिंदू, मुस्लिम असतील, हे असतील, माळी, तेली, चांभार, कुंभार, धनगर, बौद्ध, सगळ्या जाती बाजूला बसलेल्या असतात. मग डॉक्टर निवडताना तुम्ही निवडत नाही, पण एखाद्याला मत देताना तुम्ही माणूस पाहत नाही, तुम्ही त्याची जाती पाहता, त्याचा धर्म पाहता, त्याचं शिक्षण पाहता. आज लोकसभेची परिस्थिती काय, 48% लोक 10वी-12वी पास नाही. हीच विधानसभेची परिस्थिती आहे. उरलेल्या लोकसभेच्या याच्यात जे उरलेले म्हणतायत त्याच्या जर सगळ्यांच्या डिग्र्या जर व्यवस्थित तपासल्या ना तर हार्डली 1-2% लोक आहेत की जे व्यवस्थित शिकलेले आहेत किंवा त्यांचं व्यवस्थित एज्युकेशन झालं. त्याच्यामुळे तुम्हाला जगामध्ये काय चाललेलं आहे हे लोकांना माहीतच नाही पडत की काय चाललं. चायनानी आता त्यांच्या इथं न्यूक्लिअर फिशन अचीव्ह केलं, ठीक आहे, आणि त्यांच्या इथं येणारे 60,000 वर्षाच्या इलेक्ट्रिसिटीची त्यांनी तरतूद केली. किती? 60,000 वर्ष. 60,000 वर्षात चायना जगाला इलेक्ट्रिसिटी पुरू शकते. आज तुमच्याकडे बेसिक न्यूक्लिअर रिॲक्टर नाही, न्यूक्लिअर फिशन तर विशेष दूर राहिलेला आहे. म्हणजे सूर्याचं जे टेम्परेचर आहे 100 मिलियन सेल्सिअस त्यांनी ते त्यांच्या रिॲक्टरमध्ये अचीव्ह केलेलं आहे. तुम्हाला इनोव्हेटिव्ह बेस्ड इकॉनॉमिक्स केल्याशिवाय तुम्ही जगावर राज्य करू शकत नाही.